ताकदीने एकजूट राहा, ताकद विखरू देऊ नका. सरकारनं जर आपलं आरक्षण नाही दिलं तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एखाद्या मैदानावर बैठक घेऊन, मराठ्यांची बैठक घेऊन पुढचा निर्णय आपण ठरवू. जर आपल्याला नाही आरक्षण दिलं तर 288 उभा करायचे का 288 पाडायचे. 100% मतदान करायला मराठ्यांनी सुद्धा शिका. आपली काय एकजुटी आता बऱ्याच जणांनी बघितली, ते याच्यात हुशार झालेत. आणि आजची परभणीची रॅली बघून मला तरी वाटतं सरकार 13 तारखेच्या आत आरक्षण देईल. आणि जर नाही दिली तर परभणी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातले 288 गेले म्हणून समजा. कोणत्या नेत्याला भ्यायचं नाही तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो. कोणत्या नेत्या पेत्याचे दहशत नाही, काही नाही, कोणाला भ्यायचं नाही, काही समान नाही. गोरगरीब मराठ्यांची ताकद वाढली पाहिजे, गोरगरीब मराठ्यांची शक्ती वाढली पाहिजे. माझं स्वप्न आहे, शेवटचा मुद्दा सांगतो आणि आपण समारोप करूया. माझं स्वप्न आहे मराठ्यांना आरक्षण देऊन मराठ्यांच्या लेकरावरती IPS IAS दर्जाचे अधिकारी झालेले वर्दी चाललेली मला बघायची. आणि गोरगरीब मराठ्यांना या महाराष्ट्रात किंमत आली पाहिजे. गोरगरीब मराठ्यांशिवाय या महाराष्ट्रातला पाणही आलं नाही पाहिजे. एवढी एकजूट राहू द्या, एकजुटीनं मतदान करायचं. गोरगरीब मराठ्यांनी एक शिक्का मतदान करायचं. मला गोरगरिबांच्या चपला सकट पाय पडलेले लोक बघायचे. आताच पडायला लागलेत, कचाकच चपला सकट पाय पडत आहेत मराठ्याचे. एवढी किंमत माझ्या गोरगरिबाला आली, ती आपल्याला आणायची. अंग त्रास द्यायला लागले, जसं बोलन तसं तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आणखीन थोडं बोलायचं होतं, परंतु डोकं ते प्रचंड दुखायला लागल्यामुळं त्रास होतो. तुम्हाला माझी एक विनंती आहे की मायबापा हो, एकजूट फुटू देऊ नका. आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही. वेळेप्रसंगी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकरासाठी मला माझं बलिदान द्यायची वेळ आली तरी मी देईल, पण तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच मागे सरकणार नाही. हा शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. तर मराठ्यांनी एकजुटीनं येणाऱ्या काळाला सामोरं गेलं पाहिजे. एकजुटीनं मतदान करा. जर सरकारनं आपल्याला आरक्षण दिलं नाही तर 288 उमेदवार सरकारचे पडतील, असा इशारा मनोज जरांगे